मत्तई शुभवर्तमान याचा 12वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 50 वचन लिहून आहे. समोरचे 8 वचन सभाच्या दिवसाविषयी आणि सभाचे प्रभू आहे याविषयी लिहून आहे. 9 वचन पासून ते 13 वचन पर्यंत वाळलेले हाताच्या मनुष्याला बरे करणे आणि यहुदी लोकांना प्रत्युत्तर देणे. 14 वचनमध्ये येशूला ठार मारण्याचा काट याविषयी लिहून आहे. 15 वचन पासून ते 21 वचन पर्यंत अनेक लोकांना येशू ख्रिस्तानं स्वस्थ केले. 22 वचन पासून ते 33 वचन पर्यंत आंधळ्याले बरे करणं, बहिऱ्याले बरे करणं, लंगड्याले बरे करणं याविषयी लिहून आहे. 24 वचन पासून ते 30 वचन पर्यंत देवाचं राज्य आणि शैतान आपल्या राज्याच्या विरोधामध्ये राहीन तर त्याचे राज्य कसे उभे राहीन त्याविषयी लिहिलेले आहे. एका घराला लुटाचे असते तर सर्वात अगोदर बलवंतला बांधवे लागेल, नंतरच त्या घराला आपण लुटू शकतो. याच्याद्वारा आध्यात्मिक पाठला येशू ख्रिस्तानं शिकवले. 31 आणि 32 वचनमध्ये पवित्र आत्माच्या विरोधामध्ये बोलले तर त्याचे पापाचे क्षमा नाही होणार याविषयी येशू ख्रिस्तानं सांगितले. 33 वचन पासून ते 37 वचनपर्यंत आपल्या तोंडाच्या शब्दाच्या द्वारा न्याय होणार आणि तोंडाचे शब्द बरे नाही राहिले तरी त्याची शिक्षा मिळेल. 38 वचन पासून ते 39 वचनपर्यंत योहानचे चिन्हाविषयी येशू ख्रिस्तानं बोलले. 41 वचन पासून ते 42 वचनपर्यंत यहुदी लोकांना त्यानं रागवले याविषयी आपल्याला दिसतो. त्यांच्या अविश्वासमुळे आणि अंतच्या दिवसामध्ये शेबाची राणी त्यांचे न्याय करीन, त्यांच्या विरुद्ध साक्षी देणार. 43 वचन पासून ते 45 वचनपर्यंत इस्रायली लोकांचे भविष्य कसे असणार त्याविषयी ख्रिस्तानं बोलले. तसेच शैतानाचा कार्याला त्यानं सांगितले. 46 वचन पासून ते 50 वचनपर्यंत आपले संबंध कसे प्रामाणिक असले पाहिजे त्याच्यासोबत त्याविषयी त्यानं सांगितले. एक नवीन संबंधाविषयी, एक स्टँडर्ड विषय येशू ख्रिस्तानं सांगितले. त्याचे आई आणि त्याचा भाऊ त्याला शोधत आल्यानंतर येशू ख्रिस्तानं म्हटले का माझे आई आणि माझे भाऊ तेच आहे जे देवाचे वचन ऐकते आणि देवाची आज्ञा पालन करतो. येशू ख्रिस्तानं भौतिक संबंधाला इथे बाजूमध्ये ठेवले. ह्या रीतीनं मत्तईनं 50 अध्यायाच्या द्वारा येशू ख्रिस्ताच्या काही गोष्टीच्या वर्णन केले. आता आपण 12व्या अध्यायाचे पहिले वचन पासून बघू. पहिला वचन. त्या दिवसात येशू एक शबत दिवशी शेतामधून गेला. सबतच्या दिवशी तो यात्रा करत होते. तो सामाजिक मंदिरमध्ये जात असताना तो शेतामधून होत गेले. हा दिवस शबतचा दिवस होता आणि शबतचा दिवस यहुदी लोक कोणतेच काम नाही करत आणि प्रवास पण नाही करत. तेव्हा त्याचे शिष्यला भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून फरिसी त्याला म्हणाले, पहा, शबतच्या दिवशी जे करू नये ते तुमचे शिष्य
करीतात. बघा इथे प्रत्येक वेळा गंभीर प्रश्न उभे झाले तेव्हा येशू ख्रिस्तानं देवाच्या वचनच्या द्वारा उत्तर दिले. त्यानं आपल्या अनुभवाच्या द्वारा किंवा इतर लोकांच्या अनुभवाच्या द्वारा नाही, परंतु शास्त्राच्या वचनच्या द्वारा उत्तर दिले. वचनचा विवरण देतो, पवित्र शास्त्राचा वर्णन देतो. आणि येशू ख्रिस्तानं इथे काय उत्तर दिले? त्यानं त्यास म्हटले, दावीद व त्याच्याबरोबरीच मनुष्य यांस जेव्हा भूक लागली तेव्हा त्यानं काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्यानं व त्याच्याबरोबर माणसांनी खाऊ नाहीत तर याजकांनी मात्र खावे, त्यानं कसे खाल्ले हे तुमच्या वाचण्यात आले नाही काय? किंवा याजक मंदिरात शबत दिवशी शब्दाचा मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुमच्या वाचण्यात आले नाही काय? प्रश्नाला दुसऱ्या प्रश्नाच्या द्वारा येशू ख्रिस्तानं उत्तर दिले. येशू ख्रिस्त प्रत्येक पर्यायामध्ये वचनला समोर ठेवून त्यांच्यावर आक्रमण केले. यासाठी पवित्र शास्त्राचे वेद असणारे लोक त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण केले तेव्हा त्या प्रश्नाचा उत्तर पवित्र शास्त्रामधूनच दिले पाहिजे. पहिल्या शमूएलची पुस्तक याच्या 21 अध्याय आणि 6व्या वचनमध्ये आपण आले तर, दावीद नोबो येथे अहीलीमलेककडे याजककडे आले. तिथे मेजवरत भाकऱ्या होत्या आणि ती भाकरी फक्त याजक लोकांनाच खाचे अधिकार आहे. तिथं ठेवलेली मेज आणि मेजवर ते असलेली भाकऱ्या येशू ख्रिस्ताचे जीवनचे प्रतीक दाखवतो. ते भाकऱ्या येशू ख्रिस्ताचे चिन्ह आहे आणि त्या लोकांना ते भाकऱ्या घेतल्या आणि खाल्ल्या आणि निर्दोष सारखेच राहिले. ते भाकऱ्या फक्त याजक लोकांनाच खाल्ले पाहिजे, पण त्या लोकांना खाल्ले आणि त्या लोकाला स्वीकार करण्यात आले. तसेच तुम्ही दुसरे इतिहासची पुस्तक याच्या 23 अध्याय आणि 24 आणि 25 वचन बघले तर, एक व्यक्ती द्राक्षरसच्या कुंडातून जात असताना तो आपले पोट भरून द्राक्षरस पिऊ शकतो असे लिहून आहे. तसेच शेतीमधून जात असताना तुम्ही कणसाला मोडून खाऊ शकतो, त्याला हिऱ्यानं नाही कापले पाहिजे. तसेच हे काय चुकीची नाही. विश्रामचा दिवस असल्यामुळे असे करणे काहीच चुकीचे नाही. यासाठी वचन वाचताना 2 भाग आपण वाचले पाहिजे. जसे एका शिक्क्याला 2 रूप असतो, तसेच वचनला पण 2 भागेमध्ये आपण वाचले पाहिजे. असे म्हटले तरी काऊन म्हटले आहे आणि याचा दुसरा भाग कोटा आहे हे आपण वाचले पाहिजे. तसेच आपण एक वचनला घेऊन एका दिशामध्ये आपण गेले तर आपल्या हातानं चूक होतो. तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरपेक्षा थोर असे येथे कोणी एक आहे. बघा, येशू ख्रिस्तानं केव्हाही उत्तर दिल्या तेव्हा उत्तर देताना ऐकणाऱ्या लोकांना खूप राग आणले. कारण तो का आहे सांगितला आणि तो मंदिरपेक्षा मोठे आहे का? हेब्रीची पुस्तक तुम्ही वाचले तर मंदिरापेक्षा येशू ख्रिस्त कसे मोठे आहे
त्याच्यामध्ये वर्णन आपल्याला मिळतो. एक संपूर्ण अध्याय हेब्री पुस्तकमध्ये मंदिराविषयी लिहिण्यात आले. हेब्रीची पुस्तक याच्या 9व्या अध्यायामध्ये तुम्ही बघितले तर तिथे असलेले मंदिरविषय आणि त्या तंबूविषय आणि त्या तंबूमध्ये असलेले वस्तूविषय तिथं आपल्याला वर्णन मिळतो. इथं येणारे ख्रिस्ताचे हे सर्व गोष्टी प्रतिछाया आहे. वास्तवमध्ये मंदिर येशू ख्रिस्ताचे सदृश्य आहे आणि वास्तवामध्ये येशू ख्रिस्त मंदिर आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारा मंदिराचा निर्माण झाले, पण मंदिराच्या द्वारा येशू ख्रिस्त निर्माण नाही झाले. मंदिरामध्ये असलेला पडदा फाटण्याच्या द्वारा आणि येशू ख्रिस्ताची देह तोडण्याच्या द्वारा आपल्याला तारण मिळाले. त्यापासून मुक्ती होण्यासाठी मरण झाल्याने सर्वकालिक दर्शनाचे वचन पाचारणे झाल्यास मिळावे. कारण जेथे मृत्यूपत्र आहे तिथं मृत्यू कृत्यांचे मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. यासाठी प्रत्यक्षामध्ये मंदिरामध्ये पाप क्षमासाठी जातो. यासाठी येशू ख्रिस्ताच्या द्वारा पापाची क्षमा एकच वेळा मिळाली. पवित्र शास्त्राच्या अनुसार पाप प्रत्येक वेळा पुनर्अवतार घेऊन समोर आले मनुष्याच्या जीवनामध्ये. त्याच्या एकच वेळा एकच बलिदानच्या द्वारा आपल्याला पापाची क्षमा शाश्वतनं मिळाले. यासाठी तो मंदिरापेक्षा मोठे आहे. मंदिरामध्ये असलेले वस्तूच्या विषयमध्ये आपण त्याच्या आतमध्ये असलेले वस्तूच्या विषयमध्ये वर्णन बघितले तर आपण त्याच्यामध्ये बघितले तर कारण पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात दिव्यांचे झाड, मेज व समर्पित भाकऱ्या होत्या. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. आणि दुसऱ्या पळावेच्या पलीकडं परमपवित्र स्थान म्हटले मंडप होता. त्यात सोन्याचे धूपदाणे व सोन्याचे सभोवती मळवलेले कराराचे कोश होता. या कोशाला मात्र ठेवलेले स्वर्णपात्र, कल्ले आलेले अहरोनाची काठी व करारच्या पाट्या ही होते. आणि तिथं पेटी पण होते. पेटी येशू ख्रिस्ताचे चिन्ह आहे. शरीरच्या अनुसार यहुदाचे गोत्र आणि दाऊदाच्या वंशामधून ख्रिस्त आले आणि तो आत्म्याच्या अनुसार येशू ख्रिस्त आहे आणि देवाचे पुत्र आहे. तो आपल्या पुनरुत्थानाच्या द्वारा पुरावा दिले. रोमाचे पत्र याचा 1वा अध्याय आपल्याला साक्षी देतो. यासाठी संदूक हे ख्रिस्ताचे चिन्ह आहे. मन्ना ख्रिस्ताचे साक्षी आहे. 10 आज्ञाचे पाट्या हे पण वचन ख्रिस्ताचे चिन्ह आहे. फाटलेला पडदा हे पण ख्रिस्ताचे चिन्ह आहे. त्या कुर्बाच्या मंदामधून होऊन बोलणे हे ख्रिस्ताचेच चिन्ह आहे. देवानं ख्रिस्ताच्या द्वाराच बोलले. हेब्रीची पुस्तक याचा 1वा अध्याय 1ला वचन सांगतो. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन राहिले, पण त्या मंदिरपेक्षा मोठे असणारे तुमच्या समोर आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्ही समजाल असता तर तुम्ही निर्दोषांचा दोष लावले नसता. दोषीला दोषी ठरवणं चांगले आहे, पण निर्दोषला दोषी ठरवणं हे चांगले नाही. दुसऱ्या इतिहासची पुस्तक याच्या 23वा अध्याय आणि 24 आणि 25च्या अनुसार तुम्ही शेतीमधून जात असताना कणसं तोडून खाणे हे निर्दोष आहे.
इथं हे लोक येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना दोषी ठरवून राहिले. बघा इथे हे लोक कंस तोडून खाऊन राहिले आपल्या भूक मिटवासाठी, पण हे लोक आपल्या लाभासाठी किंवा कामासाठी कंस नाही तोडून राहिले. पवित्र शास्त्र दया मागतो, न्याय नाही. देवानं आपल्याला पवित्र शास्त्र आपली दया दाखवासाठी दिली, तो आपला न्याय करासाठी नाही. पण मनुष्यानं पवित्र शास्त्राचा उपयोग न्याय करासाठी उपयोग केले. इथे लोक वचनला घेऊन येशू ख्रिस्तांचे शिष्याचे न्याय करून राहिले, पण येशू ख्रिस्त इथे तुम्ही वचनला बघून न्याय करासाठी येऊन राहिले, पण वचनच्या माग का अर्थ आहे त्याला तुम्ही समजून घ्या. यासाठी त्या लोकांना वचन घेतले आणि तुम्ही सब्बातच्या दिवशी काम करून राहिले असे म्हटले. तेव्हा येशू ख्रिस्तानं म्हटले का या वचनचा उद्देश असं नाही आहे, हे तुम्हाला कधी समजून येणार? कारण मनुष्याचा पुत्र शब्दाचा धनी आहे. इथं त्या लोकाला अधिक राग आले. म्हणजे विश्रांती दिवसाचे प्रभू आहे आणि या दिवशी प्रभू काही बी केले तर त्याला चुकीमध्ये घेण्यात नाही येणार. कारण येशू ख्रिस्त दयाचे काम करतो आणि देवानं या लोकाला विश्रांती दिवस यासाठी दिले, याचा रिवाज यासाठी दिले का हे लोक देवाच्या जवळ आपले जीवन जगले पाहिजे. 6 दिवस ते लोक स्वतःसाठी काम करणे आणि 7व्या दिवस आपल्या आध्यात्मिक जीवनाला देवासोबत बरे करणे आणि समाधान करणे यासाठी विश्राम दिवस देवानं ठरवले. आणि या लोकांना हे गोष्टी सोडून विश्रांती दिवसाचा उपयोग न्यायासाठी करून राहिले. यासाठी येशू ख्रिस्तानं म्हटले का मी विश्रांती दिवसाचे प्रभू आहे. आपण नव्या करारामध्ये आल्यानंतर 10 आज्ञातून 4वी आज्ञा विश्रांती दिवस होते, याला येशू ख्रिस्तानं काढून टाकले. कारण तो विश्रांती दिवसाचे प्रभू आहे. विश्रांती दिवसाचा रिवाज फक्त यहुदी लोकांनाच देण्यात आले. याच्यानंतर 10 आज्ञा फक्त यहुदी लोकांनाच लागू होते, इतर लोकांना नाही. पवित्र शास्त्र याच लोकांचं आहे आणि याच लोकांना देण्यात आले. पवित्र शास्त्राच्या अनुसार देव या लोकांचा न्याय करीन. यासाठी तुम्ही लक्ष दिले तर नव्या करारामध्ये विश्रांती दिवसाचे रिवाजला येशू ख्रिस्तानं काढून टाकले. 9 वचनपासून ते 13 वचनपर्यंत वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करणे आपल्याला दिसतो. नंतर तो तेथून निघून त्याच्या सभास्थानात गेला. येशू ख्रिस्तानं काय म्हटले? मला दया पाहिजे, यज्ञ नको. येशू ख्रिस्तानं असे सांगले तरी त्या लोकाला असं वाटले का तो स्वतःच्या विषयीमध्ये बोलत आहे, पण त्या लोकाला कळले नाही का तो वचनच्या विषयी बोलून राहिले. आणि पहा तिथं हात वाळलेला एक मनुष्य होता. तेव्हा त्यानं त्यास दोष लावावं म्हणून त्याला विचारले, शब्बत दिवशी रोग बरे करणं योग्य आहे काय? तो त्यास म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याचे एकच मेंढरू असून तो शब्दाच्या दिवशी खच्चेत पडले तर तो त्याला धरून बाहेर काढणार नाही?
तर मेंढरापेक्षा मनुष्य किती श्रेष्ठ आहे, यास तो सबतच्या दिवशी सत्कर्म करणे योग्य आहे. इथे येशू ख्रिस्तावर दोष लावायचे हे लोक प्रयत्न करत आहे, त्याला राग आणायचे प्रयत्न करत आहे. येशू ख्रिस्तानं वाळलेले हात या माणसाला बघितले आणि विश्रांतीच्या दिवशी अशा रोगीला बरे करू शकता का म्हणून ते लोक त्याच्यावर प्रश्न करून राहिले. त्या लोकाला माहीत होते की येशू ख्रिस्त त्याला बरे करीन, पण विश्रांतीच्या दिवशी ते लोक त्याला बरे करू शकते का असे त्या लोकांना प्रश्न केले. बघा इथे हे लोक वचनला किती स्ट्रिक्टली त्याचे अनुसरण करून राहिले, पण त्या वचनचा अर्थ या लोकाला माहीत आहे का? बघा आज पुष्कळ लोक वचनच्या अनुसार ते लोक भक्ती करून राहिले, त्या वचनच्या मागे असलेले उद्देश ते लोक विसरून गेले आणि ते लोक रिवाजचा पालन करून राहिले. यासाठी आज लोक आपल्याला ख्रिस्ती धर्माचे लोक म्हणतात, कारण आपण लोक अक्षरला पालन करून राहिले, त्याचे उद्देश त्याचे अर्थ आपण विसरून गेले. पण ख्रिस्ती एक धर्म नाही, वचनचे अनुसरण करणे हे ख्रिस्तीचे लक्षण आहे. विश्रांतीच्या दिवशी बरे करणे हे न्यायच आहे का? येशू ख्रिस्तानं त्या लोकाला वचनच्या द्वारास उत्तर दिले. तुमच्यामधून एकाला मेंढरू आहे आणि ते मेंढरू खड्ड्यामध्ये पडले तर का तुम्ही त्या मेंढराला बाहेर नाही काढणार का? एका मेंढराला खड्ड्यातून विश्रांतीच्या दिवशी काढले तर मनुष्याला बरे करणं हे न्यायाचीच गोष्टी आहे ना. मनुष्य मेंढरापेक्षा श्रेष्ठ आहे ना. यासाठी विश्रांतीच्या दिवशी मनुष्याला स्वस्थ करणं न्यायच आहे. यासाठी येशू ख्रिस्तानं दया 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 केली आणि येशू ख्रिस्तानं मनुष्यावर दया केली आणि मनुष्याला सांगितले तुम्ही इतरवर दया करा. मनुष्य चूक केले तर त्याचे चूक धरून त्याले बोलणे हे देव बघून राहिले. देव आपल्याला न्यायमंदी आणण्यासाठी विचार नाही करत आहे, पण तो आपल्याला न्यायाच्या बाहेर काढण्यासाठी विचार करून राहिले. देव मनुष्याला न्यायमंदी आणण्याचे प्रयत्न नाही करत आहे, देव मनुष्याला न्याय आणि मृत्यूच्या बाहेर काढायचे प्रयत्न करत आहे. हेच बायबलचे मोठेपण आहे आणि हेच एक छोटीशी गोष्टी येशू ख्रिस्ताविषयी लोकांना माहीत केले तर कोणीच येशू ख्रिस्ताचे तिरस्कार करणार नाही. येशू ख्रिस्त मनुष्य काऊन झाले याचा मध्ये आपल्याला उत्तर मिळणार. येशू ख्रिस्त क्रूसावर काऊन चढवण्यात आले याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळणार. विश्रांतीच्या दिवशी चांगले काम करणं बरेच आहे असे म्हणून येशू ख्रिस्तानं मग त्यानं त्या मनुष्याला सांगितले हात लांब कर. तेव्हा त्यानं तो लांब केला आणि तो दुसरा हातासारखा चांगला झाला. नंतर पुरुषानं बाहेर जाऊन त्याचा घात कसं करावे असे त्याविरुद्ध मसलत केली. पहिल्या वेळी यहुदी लोक येशू ख्रिस्ताला मारायचे त्यांच्यामध्ये विचार आले. इथं तुम्ही विचार करा, का हे लोक धर्माचे मोठे आहे, पवित्र लोक आहे, का हे लोक शुद्ध आहे, कसे हे लोक भक्ती करणारे लोक आहे. एक व्यक्तीला बरे केले त्याबद्दल हे लोक त्याला मारायचे प्रयत्न करत आहे. येशू ख्रिस्तानं केलेले प्रत्येक अद्भुत कार्य पवित्र आत्माच्या द्वाराच केले आहे. हे गोष्टी तुम्ही चांगले चांगले लक्षात ठेवा. येशू ख्रिस्त संपूर्ण
मनुष्य जीवन जगून तो शुद्ध जीवन जगला. विश्वासच्या द्वारा त्यानं पवित्र आत्माच्या द्वारा मोठे मोठे अद्भुत कार्य केले. यासाठी त्या लोकांना याला मारायचे विचार आले. किती भयंकर गोष्टी आहे. हे ओळखून येशू तेथून निघून गेला. बघा इथे त्या लोकांना रहस्यानं ह्या गोष्टीचा विचार केले, पण येशू ख्रिस्तानं त्या लोकांना ओळखून घेतले. तो देवाचा पुत्र आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला माहीत करतो. तो परिस्थितीला ओळखणारा देव आहे, म्हणून तो त्यांच्यामधून निघून गेला. तेव्हा बहुत लोक त्याच्या मागे चालले. त्या सर्वांस त्यानं बरे केले. आणि 16 वचनपासून तर 21 वचनपर्यंत येशू ख्रिस्तानं पुष्कळ लोकांना बरे केले. आणि मला प्रगट करू नका असे त्यांना बाजवून सांगितले. काऊन येशू ख्रिस्तानं म्हटले का मला प्रगट नका करा. हे गोष्टी माहीत झाले तर कोणताच प्रचारक त्याचे तो प्रख्यात नाही झाले पाहिजे म्हणून अशी इच्छा करणार. या जगामध्ये पुष्कळ लोक प्रसिद्ध झाले पाहिजे म्हणून इच्छा करतो. पण येशू ख्रिस्त प्रसिद्ध होण्यासाठी इच्छा नाही केली. काऊन? एक सेवक प्रसिद्ध होवाची इच्छा नाही केले पाहिजे. काऊन? आपण प्रख्यात झाले पाहिजे, आपण प्रसिद्ध झाले पाहिजे. एक प्रकारचे हे आपली बलहीनता आहे. देव तुला प्रसिद्ध करासाठी नाही निवडले. तुझ्या जीवनाच्या द्वारा येशू ख्रिस्त प्रसिद्ध झाले पाहिजे. यासाठी व्यक्तिगत रीतीनं प्रसिद्ध होवाचे कोणते सेवक कोशिश केले तर तो त्याचे संबंध ख्रिस्तासोबत नाही. मला सेवेमध्ये येऊन 30 वर्ष झाले आणि मी केलेली देवाची सेवा आत्तापर्यंत कोणीच नाही केले. तरी मीनं आपले पब्लिसिटी नाही केले आणि त्याचा प्रचार नाही केले. काऊन म्हटले तर परमेश्वर आपल्या विधानला आपल्या पद्धतीनं पूर्ण करतो. तो आपल्या पद्धतीनं आपल्या योजनेच्या अनुसार तो आपल्या कार्याला करून घेतो. त्याच्या इच्छेनुसार ज्याला निवडायचा आहे तो त्याला निवडतो. हे देवाचे विधान आहे, मनुष्याचे विधान नाही. पब्लिसिटी करणं आणि पब्लिसिटीच्या द्वारा फळ मिळवणं यासाठी आपण देवाच्या सेवामध्ये नाही आलो. या विषयाला मी ओळखलो. यासाठी आर्थिक विषयवर्त आणि प्रसिद्ध विषयवर्त मी फार सीमितच राहून गेलो. पवित्र शास्त्राचे पाठ करणं त्याचा अभ्यास आपण केले पाहिजे. येशू ख्रिस्ताला तुम्ही बघा. येशू ख्रिस्तानं त्या लोकाला बरे केले आणि आज्ञा दिले का तुम्ही कुणाला सांगू नका. त्या लोकाला सांगितले नाही. येशू ख्रिस्तानं आज्ञा दिले का तुम्ही मला प्रसिद्ध नका करू. जितके लोक त्याच्याकडे आले त्या सर्वांना येशू ख्रिस्तानं बरे केले. असे काऊन येशू ख्रिस्तानं म्हटले तर त्याच्या स्वभावाविषयी जुन्या करारामध्ये लिहून आहे. या अध्यायामध्ये त्यानं बरे करून काऊन म्हटले का मला तुम्ही प्रसिद्ध नको करा. काऊन असे म्हटले आपण बघू. पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. येशू ख्रिस्त संपूर्ण मनुष्य होते.
येशू ख्रिस्तावर पवित्र आत्माचे अभिषेक होते. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. तो गावागाव करणार नाही. तो आपला स्वर उच्च करणार नाही. तो रस्त्यातून पुकार करणार नाही. चेपलेले बोरू तो मोडणार नाही. मिनमिनीती वाद तो विझवणार नाही. तो सत्यानं न्यायाची प्रवृत्ती करेल. मी परमेश्वरानं न्यायानुसार तुला बोलवले आहे. मी तुझा हात धरील आहे. तुला राखील आहे. तू लोकाला करार वा राष्ट्राला प्रकाश देणारा असे मी तुला करेन. आंधळ्यांना डोळे उघडावे. बंदीशाळेतून बंदिवानास वा अंधारात बसलेले कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन. देव आपल्या सेवकासाठी इथे प्रवचन करून राहिले आणि तो मोठा सेवक येशू ख्रिस्तस आहे. येशू ख्रिस्त देवाचे प्रिय आहे. येशू ख्रिस्त देवाचे प्रिय आहे. येशू ख्रिस्त अन्य जाती लोकांचे न्याय देणारे आहे. येशू ख्रिस्त झगडे नाही करत. येशू ख्रिस्त बोंबलत नाही आणि येशू ख्रिस्ताचे शब्द कुठं ऐकण्यात येत नाही. आणि आज आपल्या काळामध्ये येशूनं आपले कार्य केले असते तर सोशल मीडियामध्ये सर्व पोस्ट त्याचेच असले असते. पण हे कार्य येशू ख्रिस्तानं कुठंच नाही केले. त्यांना कुठंच आपल्याला प्रसिद्ध नाही केले. आपण 22 वचनमध्ये बघू. मग आंधळा वा मुक्का असलेला एक भूतग्रस्तला त्याच्याकडे आणले आणि त्याला बरे केले. बघा या व्यक्तीचे क्वालिफिकेशन का आहे. हा आंधळा बी आहे आणि मुक्का बी आहे आणि त्याच्यामध्ये दृष्टात्मा पण आहे. आणि त्याला बरे केले. त्यानं करून तो मुक्का बोलू वा पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय थक्क होऊन म्हणले. आंधळा होता, मुक्का होता आणि त्याच्यामध्ये दृष्ट आत्मा होती. बघा इथे आंधळा बोलू नाही शकत म्हणजे तो आंधळा होता, पाहू नाही शकत आणि मुक्का होता, बोलू नाही शकत. अशा लोकांना दुष्ट आत्मा पकडतो का? पकडतो. त्याचे चेष्टा आणि त्याचे पद्धत इतर लोकांपेक्षा भिन्न असतो. येशू ख्रिस्तानं त्याला बरे केले. बरे झाल्यानंतर त्यानं पाहू लागला आणि बोलू लागला. तेव्हा लोक थक्क झाले. येशू ख्रिस्तानं हे कार्य प्रगट रूपमध्ये केले. समाजामध्ये असताना त्यानं सीमित लोकांना बरे केले. पण या आंधळ्या मुक्याला प्रगट रूपमध्ये बहुत लोकांमध्ये येशू ख्रिस्तानं याला बरे केले. तेव्हा सर्व लोक थक्क होऊन म्हणाले, हा दावीदचा पुत्र तर नसेल ना? दाऊदचा पुत्र म्हणजे ते लोक वाट बघत असलेला मसेया. हे लोक एकमेकाच्या कानामध्ये बोलत असताना परंतु फरुसी हे ऐकून म्हणाले, भूताचा अधिपती बलजाबुल याच्या साहाय्यानेच हे भूत काढितो. फरुसी लोक येशू ख्रिस्तावर का दोष लावले? तो दुष्टात्माच्या सहायतानं दुष्टात्मा काढून राहिले. त्याला बलजबूलच्या सहायतानं म्हणजे लुसिफरच्या सहायतानं तो दुष्टात्माला काढून राहिले. आणि दुष्टात्माला काढले सहायतानं तर त्याचे राज्य कसे उभे राहील? हा दोष त्या लोकांना येशू ख्रिस्तावर लावले. त्यानं त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले. लोक आपल्या मनामध्ये जो कल्पना करतो तो फक्त देवच माहिती करू शकतो. किती मोठा भक्त असेल तरी त्याला इतर व्यक्तीची कल्पना नाही कळत.
फक्त देवालाच मनुष्याची कल्पना माहीत असतो. अखेरमध्ये लुसिफर असेल तर त्याला मनुष्याची कल्पना नाही कळत. हा एक मोठा धडा आहे. मनुष्यानं या धडाला शिकले पाहिजे. सैतान पण मनुष्याचा हृदयमध्ये असलेली कल्पना माहीत नाही करू शकत. एक मनुष्य आपल्या हृदयामध्ये विचार केलेल्या गोष्टी फक्त देवालाच माहीत होतो, सैतानला माहीत नाही होत. हे प्राथमिक सत्य आहे, आपल्याला माहीत झाले पाहिजे. त्या लोकांचे विचार येशू ख्रिस्ताला माहीत झाले, म्हणजे येशू ख्रिस्त देव आहे. देवाचे वचन येशू ख्रिस्त आहे आणि हे वचन मनुष्य जातीमध्ये देह धारण केले. त्यानं त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले, आपणासात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाही. सैतान जरी सैतानाला काढतो तर त्याच्यामध्ये फूट पडेल आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? का तुम्हाला वाटतो का सैतान मूर्ख आहे? सैतानच्या कार्याचा विरोध केले तर त्याचे राज्य कसे उभे राहील? मी जर बलजबूल याची सहाय्यानं भूत काढतो तर तुमचे पुत्र कोणाच्या सहाय्यानं काढतात? मी असे दुष्टात्मा काढत आहे, पण तुम्ही कसे काढून राहिले? यामुळे ते तुमचं न्याय निवळ करतील, म्हणजे तुम्ही न्यायमध्ये आले. तुम्ही असे म्हटले म्हणजे तुमचे मुलं पण दुष्टात्माच्या साहाय्यानं दुष्टात्मा काढतो, म्हणजे तुम्ही न्यायमध्ये आले आपल्या शब्दाच्या द्वारा. परंतु मी जरा देवाच्या आत्म्याच्या योग्यानं भूते काढी तर देवाचा राज्य तुम्हा प्रांत आले आहे. येशू ख्रिस्तानं इथे घोषणा केली. येशू ख्रिस्तानं म्हटले का मी देवाच्या आत्म्याच्या द्वारा हे कार्य करतो. मी तुम्हाला या अध्यायामध्ये 10 वेळा सांगितले का येशू ख्रिस्तानं केलेले प्रत्येक अद्भुत कार्य देवाच्या आत्म्याच्या द्वारा केले. तो संपूर्ण मनुष्य राहून पवित्र आत्म्याच्या अभिषेकच्या द्वारा त्यानं हे कार्य केले. तो साधारण आणि सामान्य मनुष्यासारखं या जगामध्ये जीवन जगले. तो देवाचा पुत्र असले तरी मानवी रीतीनं त्याच्याकडं कोणतेच शक्ती नसते. तो देवाचा पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वाराच त्याने देवाचे कार्य केले. त्यानं सांगितले का या जगावर तर मला सर्व अधिकार मिळाले आहे. त्याला अनुग्रहाच्या द्वारा सर्व अधिकार देण्यात आले. तरी तो संपूर्ण मनुष्यासारखे प्रगट झाले आणि संपूर्ण देवासारखे. तो 100% देव होता आणि 100% तो मनुष्य होता. आणि हे दोन्ही मिळून येशू ख्रिस्त प्रभू आहे, याला आपण समजून घेतले पाहिजे. मी देवाच्या आत्म्याच्या द्वारा दुष्ट आत्मा काढले तर देवाचा राज्य तुमच्या जवळ आले आहे. तुम्ही यहुदी लोक या राज्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे, पण तुम्ही प्रवेश करून नाही राहिले. देवाचा राज्य ख्रिस्त तुमच्या जवळ आले आणि त्याच्यावर विश्वास करण्याच्या द्वारा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा. अगर बाळकट मनुष्याला पहिल्यानं बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची वस्तू कोणी लुटू नये, हे कसे होईल? त्यानं बांधले तरच तो त्याचे घर लुटील. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळून
टाकतो. यास्तव मी तुम्हास सांगतो की प्रत्येक पाप वा दुर्भाषण यांची मनुष्यांचे क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविषयी जे दुर्भाषा त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तरी त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही. या युगे नाही वा येण्याचे युगे नाही. तुम्हाला वाटत आहे की तुम्ही मनुष्यावर तर दोष लावत आहे, पण तसे नाही. मनुष्याच्या द्वारा पवित्र आत्मा जे कार्य करत आहे तुम्ही त्याच्यावर दोष लावत आहे. यासाठी तुम्हाला पापाचे क्षमा नाही. मनुष्यावर तुम्ही द्वेष लावले तर त्याला पापाची क्षमा मिळेल, पण पवित्र आत्मावर दोष लावेन तर त्याला पापाची क्षमा नाही. कारण देवाच्या आत्माच्या बिना कोणीच देवाला माहीत नाही करू शकत. पवित्र आत्म्याच्या अतिरिक्त या जगामध्ये असलेला कोणताच पापी देवाला माहिती नाही करू शकत आणि तो पापी म्हणून स्वीकार नाही करत. यासाठीच या जगामध्ये असलेल्या व्यक्तीला वाटते का आपण पापीच नाही. सर्व धर्माचे लोक सांगून घेतो का आम्ही पापी नाही. फक्त एक खरा ख्रिस्तीस म्हणतो का मी पापी आहे. अंतर आत्म्यामध्ये पूर्ण जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारा संभव होऊ शकतो. यासाठी पवित्र आत्म्याचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीला पापाची क्षमा नाही आहे. एका मनुष्याला नीतिमान बनवासाठी पवित्र आत्मा आपल्याला दिलेले एक देवानं साधन आहे. पवित्र आत्मा एका व्यक्तीला या जगामध्ये न्यायविषय, नीतीविषय, सत्यविषय त्याला माहिती देतो. एका मानवाला त्याची खरी स्थिती का आहे, तो पापी आहे हे माहिती देणं हे पवित्र आत्माचेच कार्य आहे. यासाठी पवित्र आत्माच्या विरुद्धामध्ये बोलणारा व्यक्तीला पापाची क्षमाच नाही आहे आणि मानवचे तारण करणारा पवित्र आत्माचेच कार्य आहे. तुझ्यामध्ये नवीन स्वभाव उत्पन्न करणारे पवित्र परमेश्वरच आहे. तुझ्यामध्ये निवास करून तुला ख्रिस्ताचे अंशमध्ये बदलणारा पवित्र आत्मा परमेश्वरच देव आहे. त्याचे अस्वीकार केले तर तारांचे अस्वीकार करणेच आहे. त्याचा अस्वीकार केले तर नित्य जीवनला अस्वीकार करणेच आहे. यासाठी त्याचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीला या युगामध्ये आणि येणाऱ्या युगामध्ये पापाची क्षमा नाही आहे. पवित्र आत्मा या जगेमध्ये काम करताना त्याचे लोक ऐकणारे लोक धन्य आहे. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अतो झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. पुष्कळ लोक फळाला पाहून त्याच्या झाडाला बोलतो. फळाला बघून झाडाचा विषय नको बोला, झाडाला बघून त्याच्या फळाविषयी बोला. येशू ख्रिस्त फळाले असलेला आधार त्या झाडाविषयी बोलून राहिले. झाड बळे नसेल तर फळ कसे त्याचे बरे असणार. यासाठी फळाला नको बघा, त्याच्या झाडाले बघा, त्याच्यानंतर त्या फळाला बघा. तुम्ही कार्याला बघून मनुष्याला नको बघा, पहिलं मनुष्याला बघा, मग त्याच्या कार्याला बघा. चांगले लक्ष देऊन ऐका. आपण मनुष्याचा कार्याला बघून मनुष्याचे न्याय करतो, त्याचा हिसाब करतो. एक व्यक्ती चांगला असेल आणि तो दान आणि धर्माचे कार्य करत असन आणि त्याचा कॅरेक्टर कसं असन, तो वृक्ष कसा असन,
त्याचे अंतरात्मा कसे आहे यासाठी फळाला नको बघा, त्याच्या झाडाला बघा. यासाठी तो देवाजवळ आहे का नाही आहे त्याच्या कार्याला बघून धोका नको खावा, असे येशू ख्रिस्त सांगून राहिले. अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगली गोष्टी कसे बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. तुझं हृदय प्रेमानं भरून असेल तर तुझे तोंडातून शब्द प्रेमानंच निघेन. तुझं हृदय कपटनं भरून असून तू प्रेमानं बोलशील तर तू देवासमोर ढोंगी ठरशील. कैन हाबील सोबत प्रेमानंच बोलले, पण त्याच्या हृदयामध्ये त्याच्याविषयी कपट आणि द्वेष होते. त्याच्या कारणानं तो त्याची हत्या केली. हेच फळ केनच्या द्वारा बाहेर आले. प्रेमानं लोक तुमच्याशी बोलते, तुम्ही धोका नका खावा. त्याच्या माग रक्त त्यानं वाहिले ते क्रूर स्वभावाला आपण ओळखले पाहिजे. चांगल्या मनुष्याचा आपल्या चांगल्या भंडारातून चांगल्या कळीतो आणि वाईट मनुष्याचा आपल्या वाईट भंडारातून वाईट कळीतो. मी तुम्हाला सांगतो की मनुष्याचे प्रत्येक शब्द बोलतील त्याचा हिशोब त्याच न्याय त्याच दिवशी घ्यावे लागेल. तू आपल्या शब्दाच्या द्वारा तुझे न्याय होईल. तुझ्या शब्दाच्या द्वारा तू नीतिमान ठरणार आणि तू आपल्या शब्दाच्या द्वारा तू दोषी ठरवणार. तू आपल्या शब्दाविषयी सतर्क राह. तुझ्या शब्दामध्ये हो म्हणले तर होच, नाही म्हणलं तर नाहीच राहिले पाहिजे. तू चांगले असन तर तुझ्या मनामध्ये सगळे गोष्टी चांगलेच असतील आणि तू चांगले नसन तर वाईट असतील तर तुझ्या मनामध्ये सगळे गोष्टी वाईटच असतील. तुझ्या शब्दाच्या द्वाराच तुझा न्याय होतील आणि तुझा शब्द बाहेर निघतील तेव्हा तुझं अंतःकरण का आहे ते माहीत पडतील. यासाठीच येशू ख्रिस्तानं ढोंगीपणाचे खंडन केले. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून सदोष ठरशील. यासाठीच प्रभूनं म्हटले का विस्तारनं तुमच्यामधून कोणी नोखा बोला. जे लोक फार बोलतो निश्चित रीतीनं ते लोक दोषी ठरवला जातो. आपण 38 वचन बघू. तेव्हा शास्त्री व फरुशी यातून कोणी म्हटले की गुरुजी, आपल्या हातून झालेले चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. आज पण ख्रिस्ती लोकांवर हेच विचार आहे का आम्हाला तुम्ही काहीतरी चिन्ह दाखवा, चमत्कार करा, आश्चर्य करा, अद्भुत कार्य करा, काहीतरी चिन्ह आम्हाला दाखवा, असे म्हणून ते लोक आपल्याला चेतावणी देऊन राहिले. त्या काळामध्ये येशू ख्रिस्तानं त्या लोकाला एकच चिन्ह दिले आणि ते चिन्ह होते योहानचे. यासाठी येशू ख्रिस्तानं त्या लोकांना विश्वास करासाठी काय अद्भुत कार्य, काय चांगले कार्य, चिन्ह चमत्कार नाही, पण त्या लोकाला एकच गोष्टी सांगितले, योहानचे चिन्ह त्या लोकांना दिले. त्यांना त्यांस उत्तर दिले, दुष्ट व व्याभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्ट याचे चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. मत्ते शुभवर्तमान याचा 16 अध्याय 4 मध्ये येशू ख्रिस्तानं सांगितले, त्या लोकाला कोणतंच चिन्ह देण्यात नाही येणार, फक्त योहानचेच चिन्ह देण्यात येईल. कारण जसं योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसं मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. याच्यावर फार मोठा वाद झाला. येशू ख्रिस्तानं सांगितले का 3 दिवस आणि 3 रात्र. तर येशू ख्रिस्त मृत्यू झाल्यानंतर 3 दिवस आणि 3 रात्र म्हणजे
12 घंटे होतो. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा दिवस शुक्रवार नसते असे जगामध्ये सांगतो. योनाची पुस्तक याच्या 17वा अध्यायामध्ये 3 दिवस म्हटले. लोकशुभवर्तमान याचा 11वा अध्यायाचे 32 वचनमध्ये 3 दिवस आणि 3 रात्र म्हटले. म्हणजे 2 रात्र आणि 3 दिवस. 3 दिवस म्हणले तर शुक्र शनी रविवार येतो. यासाठी वचनमध्ये काय चूक नाही आणि आचारांमध्ये काय चूक नाही, पवित्र शास्त्राचे पंडित आपल्याला सांगतो. समुद्राच्या पोटामध्ये योहान 3 दिवस आणि रात्र कसे राहिले, तसेच येशू ख्रिस्त पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहील. तुम्ही योहानचे पुस्तक बघितले तर तिथं समुद्राच्या गर्भाविषयी बोलत असताना तो पाताळच्या गर्भाविषयी बोलले. येशू ख्रिस्त प्रभू मृत्यू लोकांमध्ये त्याचे पुनरुत्थान झाले. मग योहानचे मृत्यू झाल्यानंतर तो जिवंत झाला का? इथं मी एक चांगली गाठ तुमच्यासाठी उघडत आहे. चांगले लक्ष देऊन तुम्ही ऐका. पुष्कळ ख्रिस्ती 99% ख्रिस्ती लोकांना हा विषय माहीत नाही आहे. हे तुम्हाला मी सांगून राहिले. आईच्या गर्भामध्ये मनुष्य येते आणि तो भूगर्भामध्ये जातो. पाताळचे गर्भ आणि समुद्राचे गर्भ, एक आईचा गर्भ आहे, दुसरं भूगर्भ आहे, ते समाधी आहे. आणि तो या गर्भाविषयी कसे बोलले? आणि तो स्वतःच्या विषयामध्ये बोलत असताना तो एक पाताळचा गर्भ सांगितले, दुसरा समुद्राचे गर्भ सांगितले. समुद्राच्या गर्भामध्ये मासे आहे आणि तो म्हणत आहे की मी पाताळच्या गर्भामध्ये प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकटवस्थे परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्यानं माझे ऐकले. अधोलोकाच्या उद्धारातून मी ओरडीही केली, तेव्हा तो माझा शब्द ऐकला. योना समुद्राच्या गर्भामधून असून तो पाताळच्या गर्भामध्ये आहे. कसे म्हणत आहे? पाताळच्या गर्भामध्ये कोण जातो? मेलेले लोक जातो. तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकले, प्रवाहांना मला वावले. तू मला समुद्राच्या गर्भातील टाकले तर तिथून मी अधोलोकच्या गर्भामध्ये गेले. म्हणजे त्याला मृत्यूचा अनुभव झाले आणि तो तिथून प्रार्थना केले. तुझा सर्व लाठा व कल्लोळ माझ्यावरून गेले. मी खाली पर्वताच्या टाडी गेलो होतो. पृथ्वीच्या अडसरणी मला कायमचे कोडून टाकले होते, तरी परमेश्वरा माझ्या देवा, तू गैतातून माझा जीव उधरले आहे. याचा अर्थ का होते? शारीरिक मृत्यू. अधोलोकमध्ये गेल्यानंतर कोणी कधीच बाहेर नाही येत. माझा जीव माझा ठाई व्याकुळ झाले, तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझे पवित्र मंदिरात तुझ्या जवळ पोचले. योनानं स्वाभाविक मृत्यूचे अनुभव केले. देवानं त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला तिथून बाहेर काढले. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना हा विषय नाही माहीत आहे. आता आपण येशू ख्रिस्त जवळ आल्यानंतर 2 रात्र आणि 3 दिवस. योहानच्या पुस्तकामध्ये 3 दिवस म्हणले आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार, तिथे पण 3 दिवस आहे. निनवेचे लोक न्यायाकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरविल, कारण त्यानं योन्याचे उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा, योनापेक्षा थोर असा
कोणी येत आहे आणि जो योनापेक्षा मोठे आहे, थोर आहे, त्याचा संदेश ऐकून तुम्ही पश्चाताप नाही केले तर योनाच्या काळामध्ये योनाचे उपदेश ऐकून ज्या लोकांना पश्चाताप केले ते लोक उभे होऊन तुम्हाला दोषी ठरवीन. योनाच्या काळामध्ये योनानं त्या निनवे शहराला उपदेश दिले होते. 1,20,000 लोक त्यांच्या भौतिक जीवनाविषयी देवाना विचार केले का? नाही, त्या लोकांच्या आध्यात्मिक जीवनाविषयी देवानं विचार केले. प्रत्येक माणूस या जगामध्ये आहे तो मरण पावतो, पण देवाचे विचार आहे का प्रत्येक मरणारा व्यक्ती त्याचे तारण झाले पाहिजे. यासाठी 1,20,000 असलेले लोक ते लोक नरकामध्ये नाही गेले पाहिजे म्हणून देवानं तिथं पश्चातापचा प्रचार करायला लावले आणि त्या लोकांना पश्चाताप केले आणि तुम्ही माझ्याकडे परत या, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार असे म्हटले. योहानच्या काळामध्ये भौतिक रीतीनं वाचवण्याविषयी आपण विचार केले तर आज नाही तर काल मनुष्य मरतोस. यासाठी इथं भौतिक मृत्यू अंश नाही आहे. आध्यात्मिक जीवन, पश्चाताप करणे, पापापासून पश्चाताप करणे हे महत्त्वाचे आहे. विश्वास हाच मूल अंश आहे हे आपण इथं माहिती करून घेतले पाहिजे. योनापेक्षा थोर इथं आहे. येशू ख्रिस्त स्वयं मृत्यूमधून जिवंत झाले. दक्षिणाची राणी न्यायकाडी या पिढी बरोबर उठून हिला दोषी ठरविल, कारण ती शलोमोनचा ज्ञान ऐकण्याव्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा, सोलोमोनपेक्षा थोर असा कोणी इथे आहे. सोलोमोनपेक्षा तो कसे मोठे होऊ शकते? सोलोमोनपाशी ज्ञान होते, पण सोलोमोनपेक्षा मोठं ज्ञान ख्रिस्ताकडे आहे.